पत्नीसोबत रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तरुणाची उड्डाण पुलावरून उडी घेत आत्महत्या। पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने टोकाची भूमिका घेतली। तपोवन परिसरातील कन्नमवार पुलावर ही घटना घडली। लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर इथे एसटी बस तिकीट दर वाढीच्या विरोधात निषेध आंदोलन। बस दरवाढ रद्द करावी आणि तिकीट हे राऊंड फिगरमध्ये असावं या मागण्यांसाठी एसटीच्या व्यवस्थापकांना निवेदन दिलं। चौफुरा ते तीर्थक्षेत्र वढू बुद्रुक संभाजी महाराजांचं समाधीस्थळ या रस्त्याचं काम गेल्या 10 महिन्यांपासून बंद। ठेकेदारांचा मनमानी कारभार, विद्यार्थी वाहन चालकांना नाहक त्रास। हातरुण ते खंडाळा रोडवर सुसाट वेगाने धावतात मातीचे ट्रक। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूर तालुक्यातील हातरुण ते खंडाळा रोडवर सुसाट वेगाने मातीचे ट्रक धावत असल्यामुळे दुर्घटना होण्याची भीती, ग्रामस्थांकडून काळजी व्यक्त। नाशिकमध्ये 500 एकरवरील रब्बी पीक कांदा जळाला। बनावट तणनाशक फवारल्यामुळे पीक नष्ट झाल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप। कृषी मंत्र्यांकडे प्रति एकर 1.5 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी। बीडमधील पाटोदामध्ये दारूबंदीसाठी महिला ग्रामस्थ आक्रमक। सकाळी 10 वाजल्यापासून महिलांचं पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन। बेनसूर गाव आणि परिसरातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। विदर्भाला 2024च्या पावसाळ्यामध्ये झालेल्या नुकसानीमुळे संत्रा उत्पादकांना 165 कोटींची भरपाई। अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वर्ध्याचा समावेश। मुख्य संत्रा उत्पादक असलेल्या नागपूरला मदतीपासून मात्र वगळलं। आंबेगावमधल्या अवसरी बुद्रुकच्या विद्याविकास मंदिर विद्यालयामध्ये 3 दिवसीय चित्र आणि कास्ट शिल्प प्रदर्शन। ग्रामीण भागातील चित्रकार आणि विद्यार्थ्यांचा सहभाग। नाशिकमधून निघालेली पायी साई पालखी शिर्डीमध्ये दाखल। पालखीमध्ये 700हून अधिक भाविक सामील। पालखीमध्ये तरुणी आणि महिलांची संख्या मोठी। बुलढाण्यामधील खामगावमध्ये ग्रामीण भागातून एसटी वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान। विद्यार्थ्यांचा खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास। आगाराने सुरळीत सेवा सुरू करावी, विद्यार्थ्यांची मागणी। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे गावातील आनंदी स्वीट्स अँड नमकीन प्रोडक्ट्स कंपनीला आग। पोळ यांच्या कंपनीला आग लागून सुमारे 70 लाखाचं नुकसान। सिलेंडरचा स्फोट होऊन कंपनी खाक। घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैध पद्धतीनं वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या 2 आरोपींवर धाड टाकत कारवाई। अवैध ठेवण्यात आलेले 32 घरगुती गॅस सिलेंडर मशीन जप्त। नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांची कारवाई। नागपूर महानगरपालिकेकडून 43 मोठ्या घरांवर तोडक कारवाई। महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक मोहीम। पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेकडून अनधिकृत घरांवर कारवाई। पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात 10 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल। अद्याप एकाही आरोपीला अटक नाही। तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांचं पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या कार्यालयाची दुरावस्था। पुरंदरच्या तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य, व्हिडिओ व्हायरल।